हॅलो गाईज, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सुक्या बोंबलाचा खिमा। तर हे सुके बोंबील आपण घेतले आहे, त्याला आपण बारीक बारीक कटिंग करून घेऊ। चला, आता तुम्ही बघू शकता सुके बोंबील बारीक कापून आणि 1 तास पाण्यात भिजत ठेवून झाले आहेत। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे। रेसिपीसाठी लागणारे साहित्य: एक बारीक कापलेला कांदा आणि 2 बारीक कापलेले बटाटे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची। आणि मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता धनेपूड, हळदी पावडर, चवीनुसार मीठ घेतला आहे आणि 1.5 चमचा तिखट मसाला घेतला आहे, आपला घरचा घरगुती मसाला, आणि लाल मिरची पावडर घेतली आहे। चला, आता आपण तव्यावर 3 चमचे तेल टाकून ते गरम करत ठेवावे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यावी त्याच्यात। सुक्या बोंबलाचा खिमा बोललं तर तो तव्यावरती चांगला लागेल। भांड्यामध्ये केला तरी छान लागतो, पण तव्याची चव एकदम भारीच लागते, म्हणून तुम्ही तव्यावरतीच ट्राय करा। व्यवस्थित शिजवून घ्यावा कांदा। कांदा व्यवस्थित शिजला आहे, आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया। हळदी पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 अर्धा चमचा गरम मसाला। मिक्स करून घ्या व्यवस्थित। त्यानंतर चवीनुसार मीठ घाला त्याच्यामध्ये। सुकी मच्छी असल्यामुळे मीठ थोडं कमीच वापरावं, आता जास्त खारट होते ते। मसाले व्यवस्थित शिजवून घ्यावे त्याच्यामध्ये। आता आपण ह्यामध्ये बटाटे घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आहे। 2 मिनिटं परतवत राहा मसाल्यामध्ये। आता आपण त्यामध्ये टाकूया सुके बोंबील बारीक कापलेले। त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट बनवू शकता, म्हणजे जास्त मसाला टाकून वगैरे। ज्यांना जसं तिखट आवडते तसं तुम्ही करू शकता। व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता त्यामध्ये
कोथिंबीर टाकावी बारीक चिरलेली, हेही मिक्स करून घ्या. आणि आता मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. त्यावर आपण झाकण दिले आहे. 10 ते 15 मिनिटासाठी वाफेवर शिजू द्यायचं आहे. चला आता 15 ते 20 मिनिटं झाले आहेत. आता आपला सुक्या बोंबलाचा किमा रेडी झाला आहे. बघू शकता छान प्रकारे शिजला आहे. मस्त सुगंध पण आला आहे. वाव, हा रेडी झाला आहे सुक्या बोंबलाचा किमा. आता आपण त्यावर कोथिंबीर पसरवून घेऊ थोडीशी. सुक्या बोंबलाचा किमा रेडी झालेला आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल प्लीज कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू.